तर स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील त्यांच्याच बंगल्यावरून कारभार बघतात असा आरोप प्रत्यारोप झाला होता। त्यांच्या देखील कार्यालयामध्ये अशीच परिस्थिती आहे। मात्र ज्या ठिकाणी योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली, कार्यकाळामध्ये संपूर्ण कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो, चक्क कुलूप असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि राजेश्वर चव्हाण जिल्हाध्यक्ष असा आरोप प्रत्यारोप झाला आणि आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाला। नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निवडणुकीच्या काळामध्ये संपूर्ण पक्ष कार्यालयामध्ये जे आहे ते शुकशुकाट पाहायला मिळत आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणं ज्या वेळेस मुलाखती घेण्यात आल्या होत्या याच पक्ष कार्यालयामध्ये घेण्यात आल्या होत्या, मात्र निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो, चक्क कुलूप असल्याचं देखील या ठिकाणं पाहायला मिळतोय। हेच ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचं पक्षाचं मुख्य कार्यालय आहे आणि याच कार्यालयामधून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार जे आहे या ठिकाणी चालतो। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर भाजपा, शिवसेना, शिंदे गट यांच्या देखील कार्यालयामध्ये अशीच परिस्थिती आहे। मात्र ज्या ठिकाणी योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी एक आरोप केला होता की इथला कारभार कुठून चालतो। मात्र हे संपूर्ण बघू शकता कशा पद्धतीचं जे आतमधलं चित्र आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयाचं संपूर्ण शुकशुकाट आहे आणि राजेश्वर चव्हाण जिल्हाध्यक्ष बीड असं या ठिकाणी बोर्डवरती नाव लिहिलेलं आहे आणि याच पक्ष कार्यालयामध्ये आज संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळतो। दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी जे शेटर आहे ते देखील लॉक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र बीड नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नेमकी बीडमधील कारभार बंगल्यावरून चालतो असा आरोप प्रत्यारोप झाला आणि आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाला। योगेश क्षीरसागर असतील, संदीप क्षीरसागर असतील किंवा मग आता पंडित कुटुंबीय असेल, हा संपूर्ण कारभार जे आहे ते बंगल्यावरून चालतो अशी चर्चा आणि आरोप प्रत्यारोप झाले होते। तर शिवछत्र कार्यालयावरनं, शिवछत्र यांच्या बंगल्यावरनं पंडित कारभार बघतात, तर दुसरीकडे पाहायला गेलं तर क्षीरसागर देखील त्यांच्या बंगल्यावरून कारभार बघतात। तर स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील त्यांच्याच बंगल्यावरून कारभार बघतात असा आरोप प्रत्यारोप झाला होता आणि तोच आता आरोप प्रत्यारोप खरा ठरताना पाहायला मिळतोय। आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आणि निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं कार्यालय जे आहे ते कुलूप असल्याचं पाहायला मिळालेलं आहे।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।